नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आत्तापर्यंत मी भरपूर पद्धतीचे टी केक बनवलेले आहेत. म्हणजे सगळे स्क्रॅचपासून बनवलेले आहेत. मैद्यापासून म्हणा किंवा हेल्दी व्हर्जनमध्ये गव्हाच्या पिठापासून वगैरे सुद्धा मी ट्राय केलेले आहेत. पण हल्ली म्हणजे आत्ता रिसेंटली मला असं कळालं की मार्केटमध्ये टी टाईम केकचं प्रीमिक्ससुद्धा आलेलं आहे. त्यामुळे म्हटलं व्हाय नॉट, आपल्या या चॅनलवरती त्या प्रीमिक्सचा रिव्ह्यू तर झालाच पाहिजे. सो ते प्रीमिक्स मी कुठून मागवलं आहे, कशा पद्धतीने मागवलं आहे, त्यानंतर त्याची किंमत किती, त्यापासून केक मी कसा बनवला आहे किंवा तो बनवल्यानंतर कसा लागतो टेस्टला, किंवा खरंच त्या प्रीमिक्सपासून केक छान तयार होतो का की आपला मैद्यातच ठीक आहे. सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये असणार आहेत. आणि येस, ते प्रीमिक्स मी यूज करून केक बनवून दाखवणारे संपूर्ण रेसिपी, संपूर्ण प्रोसिजर मी तुमच्यासोबत करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय नॉलेजेबल आणि इंटरेस्टिंग सुद्धा असणार आहे. त्यामुळे चला सुरुवात करूयात. सो मंडळी, इथे बघू शकता अशा पद्धतीचे रेडीमेड चॉकलेट टी टाईम प्रीमिक्स आणि व्हॅनिला टी टाईम प्रीमिक्स बाजारामध्ये इझिली उपलब्ध आहेत. सो तुम्ही कोणत्याही कंपनीचे, कोणत्याही ब्रँडचे प्रीमिक्सेस यूज केले तरीही चालतील. फक्त ते पॅकेटमधलेच असावेत, लूजमधले नको, नाहीतर मग त्याच्यामध्ये भेसळ केलेली असू शकते. ठीक आहे. सो कुठल्याही ब्रँडचे असे प्रीमिक्सेस तुम्ही घेऊ शकता. ॲक्च्युली आमच्या वाईमध्ये असे प्रीमिक्सेस अजून कुठे उपलब्ध झालेलेच नाही आहेत. त्यामुळे मी हे ऑनलाईन मागवलं आहे पुण्यामधल्या एका शॉपमधून, प्रतिमाज फ्लेवर्सममधून. आणि या शॉपबद्दल मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे. त्यांचे सगळेच मटेरियल्स खूप चांगले आणि मस्त असतात. क्वालिटी वगैरे एकदम छान असते. सो बघू शकता मंडळी, चॉकलेट टी टाईम प्रीमिक्स आणि व्हॅनिला टी टाईम प्रीमिक्स असे मी दोन्ही मागवलेले आहेत 500-500 ग्रॅम. आणि दोन्हीचा रेट सेमच आहे, म्हणजे 160 रुपयांना अर्धा किलो. आणि हे परवडतं की नाही हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. सो हे जर्मन ब्रँडचे प्रीमिक्सेस आहेत आणि मला जस्ट सॅम्पल पाहिजे होते चेकिंगसाठी, म्हणून मी थोडेसेच मागवलेत. सो जर तुम्हाला हे मागवायचे असतील तर त्यांचा नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही त्यांना कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता आणि हे मागवून घेऊ शकता. ठीक आहे. त्यांची पूर्ण भारतभर होम डिलिव्हरी आहे, त्यामुळे तुम्ही घरपोच हे प्रीमिक्सेस ऑर्डर करू शकता. तर चला मंडळी, आजचा केक मी अशा पद्धतीच्या लोफ टीनमध्ये बेक करणार आहे. त्यासाठी ग्रीसिंगसाठी मी ओडी इको बेक यूज करते आहे. आणि हा पण तुम्हाला मागवायचा असेल तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर चला मंडळी, आता आपण बॅटर तयार करायला घेऊयात. तर अत्यंत सोपी पद्धत आहे हा केक तयार करण्यासाठी. बघू शकता आता. तर इथे मी 1.5 कप एवढं हे चॉकलेट टी टाईम प्रीमिक्स घेत आहे. सो माझा कप आहे 250 ml चा. तुम्ही इथे 240 ml चा कप यूज केला तरीही चालेल. 1.5 कप एवढंच प्रीमिक्स या ठिकाणी घ्या. आणि वजनी प्रमाण बघितलं तर हे आहे 250 ग्रॅम. ओके. सो आता याच्यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे पाणी आणि तेल. या दोनच गोष्टी आपण यामध्ये ॲड करायच्यात आणि आपलं बॅटर तयार. सो मंडळी, या ठिकाणी पाणी आपल्याला करेक्ट अर्धा कप एवढं यूज करायचं आहे. सो याचं वजनी प्रमाण बघितलं तर हे आहे 110 ग्रॅम. करेक्ट 110 ग्रॅम एवढंच आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर हे आहे आपलं साधं खाण्याचं तेल, जे आपण जनरली कुकिंगमध्ये वापरतो तेच. तर कुठलंही रिफाईंड ऑइल तुम्ही ते घेऊ शकता, फक्त या तेलाला अजिबात उग्र वास नसावा. तर मंडळी, हे आपण घेतोय 1/3 कप. आणि वजनी प्रमाण याचं बघितलं तर हे आहे 60 ग्रॅम, ओन्ली 60 ग्रॅम. ठीक आहे. सो 1/3 कप ना एकदम काठोकाठ भरून घ्यायचं नाही आहे. सिम्पली आपण एखाद्या कपमध्ये ज्यावेळी ऑइल किंवा तेल घेतो ना, अगदी काठोकाठ भरून घेतो का नाही, थोडंसं रिकामं ठेवतो ना, सो तशा पद्धतीने 1/3 कप भरून हे तुम्ही ऑइल घ्या. सुरुवातीला अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या साह्याने छान हे बॅटर मिक्स करा. पण त्यानंतर मात्र तुम्हाला कंपल्सरी इलेक्ट्रिक बीटरने 2 मिनटं हे बॅटर चांगलं हाय स्पीडवरती बीट करायचं असतं. सो अशा पद्धतीने इलेक्ट्रिक बीटरने हे बॅटर बीट केल्यामुळे ते छान लाईट फ्लफी होतं आणि मग आपला केक एकदम छान बेक व्हायला मदत होते. ठीक आहे. सो कंपल्सरी इथे ही स्टेप आहेच. आणि जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेलच तर ॲटलिस्ट हँड विस्क असतं ना आपलं, त्याने कमीत कमी 3 ते 4 मिनटं तुम्ही हातानेच हे बॅटर फेटवून घ्या, कारण ही स्टेप करणं अतिशय गरजेची आहे. यामुळेच हे बॅटर छान फ्लफी होतं आणि केक इतका सुंदर बेक होतो ना, म्हणजे कमी बॅटरमध्ये सुद्धा खूप छान फ्लफी होतो आणि खूप जास्त राईज होतो. ठीक आहे. सो बघू शकता कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने असावी. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशीच ही कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तर आता हे बॅटर आपण अशा पद्धतीने या टीनमध्ये पोअर करूयात, जो आपण सुरुवातीलाच ओडी इकोबेक वगैरे यूज करून ग्रीस केला होता. तर बघा,
तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही साईडने तेल वगैरे सुद्धा लावू शकता बरं का या टीनला, ठीक आहे. यामुळे केक पटकन बाहेर यायला मदत होते. तर बघू शकता आता स्पॅच्युलाने हे बॅटर अशा पद्धतीने थोडंसं आपण हलकंसं प्लेन करूयात आणि त्यानंतर कंपल्सरी हा जो टीन आहे तो छान टॅप करायचा आहे. अशा प्रकारे टॅपिंग केल्यामुळे यातली सगळी एअर बाहेर पडणार आहे आणि आपला केक एकदम छान बेक होणार आहे, ठीक आहे. सो नेहमीप्रमाणेच हा केक मी एका मोठ्या पातेल्यामध्ये म्हणजेच हा टीन बसेल एवढ्या मापाच्या पातेल्यामध्ये बेक करते आहे. सो हे पातेलं मी आधी 10 मिनिट लो फ्लेमवरती प्रीहीट केलं होतं आणि त्यानंतर लो फ्लेमवरच हा केक आपल्याला 25 ते 30 मिनटं बेक करायचा आहे. कदाचित तुम्हाला 4 ते 5 मिनटं वेळ कमी किंवा जास्त लागू शकतो. तर आता हाच केक जर तुम्हाला OTG किंवा ओव्हनमध्ये बेक करायचा असेल तर तुम्ही 170 डिग्रीला प्रीहीटेड ओव्हनमध्ये हा केक 20 ते 25 मिनटासाठी बेक करू शकता. अतिशय मस्त बेक होतो. वाव, कसला बेक झालाय हा केक, मस्तच. तर ही माझी ओरिजिनल रिॲक्शन होती, कारण मला वाटलं नव्हतं ज्यावेळी मी टीनमध्ये बॅटर पोर केलं त्यावेळी ते खूपच कमी वाटत होतं. पण केक ज्या पद्धतीने बेक झाला आणि ज्या पद्धतीने तो फुगलाय ना त्यावरून असं वाटलं की येस, हे प्रीमिक्स खूपच वेगळ्या लेवलचं आणि खूप चांगलं आहे. सो येस, आता हा केक छान थंड झाल्यानंतर किंवा रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर मी डिमोल्ड केला आहे आणि बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे. म्हणजे मला तरी हे प्रीमिक्स एकदम खूपच जास्त आवडलेलं आहे, त्यामुळे मी नक्कीच हे तुम्हाला रेकमेंड करेन. सो बघू शकता केक थोडासा कोमटच होता, पण मी स्लाइसेस कट करून बघितल्या कारण मला राहवलं नाही, मला बघायचं होतं आतमधून टेक्स्चर याचं कसं आहे. सो येस, बघू शकताय मंडळी किती सॉफ्ट आणि फ्लफी असं हे टेक्स्चर आहे. आणि श्रुती लिटरली म्हणत होती की ज्यावेळी मी टूथपिक याच्यामध्ये टाकली केक चेक करण्यासाठी बेक झालाय की नाही, त्यावेळी तो केक इतका आतमधून जाळीदार आणि भुसभुशीत वाटत होता ना की आत्तापर्यंत कुठलाच केक तिला एवढा सॉफ्ट जाणवला नव्हता. ओके, सो येस, अगदी मस्त केक आहे, अगदी मस्त प्रीमिक्स आहे. नक्कीच जर तुम्ही बिझनेस वगैरे करणार असाल किंवा ऑर्डर वगैरे घेणार असाल तर हे प्रीमिक्स तुम्ही मागवायला काहीच हरकत नाही. सो मंडळी, अशा पद्धतीने आपण हा केक रेडी केला आणि याच्या स्लाइस कट करताना जाणवलंच होतं की हा आतमधून एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बेक झालेला तर आहेच. पण आता वेळ आहे टेस्ट करण्याची, कारण हा टेस्टला चवीला कसा लागतोय ते मी तुम्हाला सांगते. आपली श्रुती तर म्हणत होती की हा अगदी गादीसारखा केक आहे, म्हणजे गादीप्रमाणे याचा टेक्स्चर आहे, फोमी असं. सो लेट्स ट्राय इट. येस, टेस्ट वाईज मस्त आहे. आणि तुम्ही बघितलं की आपण अगदी थोडंसं प्रीमिक्स घेतलं होतं पण केक खूप छान राईज झालेला आहे. सो जर तुम्हाला बिझनेस वगैरे करायचं असेल तर हे प्रीमिक्स तुम्ही नक्की मागवा, कारण हे सगळ्या कस्टमर्सला आवडेल याची गॅरंटी आहे मला. याची टेस्ट खरंच खूप अमेझिंग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण 250 ग्रॅम एवढं प्रीमिक्स घेतलं होतं आणि याच्यापासून तयार झालेला केक हा 350 ते 380 ग्रॅमपर्यंत तयार होतो आहे. सो मी वजन याचं करून बघितलं होतं. सो टेस्ट वाईज एक नंबरच आहे. आता प्रश्न येतो की कुठला केक चांगला, घरी बनवलेला मैद्याचा की हा? सो मी ऑब्व्हियसली असं सांगेन की घरी बनवलेलाच मला आवडतो, कारण शेवटी हे प्रीमिक्स आहे ना आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण तेवढे जाणकार आहोत की प्रीमिक्स आहे म्हटल्यावर याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज वगैरे 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 असणारच. सो ऑर्डरसाठी, बिझनेस करण्यासाठी निश्चितच हा चांगला. पण रोज घरी खाण्यासाठी, रोज म्हणजे रोज नाही पण कधीतरी घरी खाण्यासाठी किंवा चहासोबत वगैरे खाण्यासाठी म्हणाल तर मग मैद्यापासूनच डेफिनेटली बनवा, कारण ते आपण खूप केअरफुली बनवलेले असतात आणि स्वतःच्या हाताने फार प्रेमाने बनवलेले असतात, त्यामुळे ते चांगलेच असतात. बट कमी वेळात जर तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायची असेल पूर्ण करून तर हा ऑप्शन खरंच चांगला आहे, कारण प्रीमिक्स घ्यायचं, त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं, पाणी टाकायचं आणि लगेच 20-25 मिनिटांमध्ये केक तयार होतो आहे. सो अजून काय पाहिजे, राईट? सो एका होम बेकरसाठी हा अगदी बेस्ट पर्याय आहे. नक्कीच तुम्ही याचा विचार करा. आणि टेस्ट वाईज एकदम छान आहे हा केक, टेक्स्चर वगैरे तर परफेक्ट आहे. कुठल्याही कस्टमरला तुम्ही दिल्यानंतर तो लगेच याच्या प्रेमात पडेल, एवढा भारी केक आहे. सो जर तुम्हाला मागवायचं असेल हे प्रीमिक्स तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे कसं मागवायचं, कुठून मागवायचं. सो हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा
खाऊ द्या दे मला केक हा. ओके, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.